राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली अपघाती निधन झालं। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं। आता बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह अनेक नेते उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला। या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली। त्यांच्या जागी आता सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला। काँग्रेसने देखील सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा केलाय। 23 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर 4 मे रोजी निकाल हाती येणार आहे। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायची ताकद मिळेल, असं यावेळी सुनेत्रा पवार भावुक होत म्हणाल्या। माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे। आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते।